1 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेचा 11 फेब्रुवारी रोजी थाटात समारोप झाला। महिला गटात अमरावती विद्यापीठाच्या संघाने सर्व प्रतिस्पर्ध्यावर मात करीत प्रथम क्रमांक पटकाविला आणि सुवर्ण पदकावर नाव कोरलं। लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी जालंधरने रजत तर कालिकत विद्यापीठ आणि चंदीगड विद्यापीठाने कांस्य पदकाची कमाई केली। समारोपीय कार्यक्रमामध्ये कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांच्या हस्ते विजेत्या संघाचा ट्रॉफी आणि पदक देऊन गौरव करण्यात आला। यावेळी बोलताना कुलगुरू म्हणाले, खेळात जय पराजय महत्त्वाचा नसून सहभाग आणि मेहनत हीच खरी जिंक आहे। पुरुष आणि महिला दोन्ही गटात सुवर्ण पदक मिळवून अमरावती विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे। 4 दिवस चाललेल्या या स्पर्धेत देशभरातून आलेल्या संघांनी चुरशीच्या लढती केल्या। उत्कृष्ट सुविधा, मैदान आणि व्यवस्थेबद्दल खेळाडू आणि प्रशिक्षकांनी आयोजकांचे कौतुक केले। स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंना विविध वैयक्तिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। ऑलराऊंडर पुरस्कार अमरावती विद्यापीठाच्या क्षितिजा हिला मिळाल्याने यजमान संघाच्या यशात आणखी भर पडली। राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली आणि अमरावती विद्यापीठाच्या या ऐतिहासिक क्रीडा यशाची साक्षीदार ठरला संपूर्ण देश। गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटीची मी कर्णधार कुमारी पल्लवी कोल्हे। आमचे प्रशिक्षणचा शिबिर लागला होता, 10 दिवसाचा शिबिर होता, जे की आम्ही बीपीएड कॉलेजला आमचा शिबिर झाला। आम्हाला तेव्हा कोच आणि मॅनेजर दिले होते। कोच होते आमचे समीर बिजवे सर आणि मॅनेजर होते विपिन वैद्य सर। तसेच आमचे जे रेग्युलरचे कोच आहे अभिजित इंगोले सर आणि रुपाली टोळे मॅडम, हे आम्हाला वर्षभर प्रॅक्टिस करतात। तसेच आमचं ग्राउंड पण खूप छान सांभाळतात आणि आम्हालाही सांभाळतात की जेणेकरून आम्ही मॅचेससाठी खूप छान बनलो पाहिजे। आणि आम्हालाच या टुर्नामेंटमध्ये प्रथम प्राइज मिळाल्याबद्दल आम्हाला सर्वांनाच खूप अभिमान आहे या गोष्टीचा आणि सर्वच खूप आनंदी आहेत। तसेच आमचे विद्यापीठाचे कुलगुरू मिलिंद बारहाते सर आणि तनुजा राऊत मॅडम यांचे पण मार्गदर्शन आम्हाला लाभलेले आहे। युनिव्हर्सिटीतून दिलेल्या किटबद्दल आणि सगळे जे प्रोव्हाइड केलेले इक्विपमेंट आहे त्याबद्दल त्यांनी आम्हाला नेहमीच सपोर्ट केला। टुर्नामेंट होणार आहे, त्याच्यात ज्या टीम्स आता 4 प्लेस मारलेले याच्यातले जे काही प्लेयर्स आहेत त्यांचा सुद्धा सहभाग राहील आणि नेहमी आमच्या टीममधून काही मुली सिलेक्ट होतील इंडियासाठी। आम्ही हे पण प्रयत्न करू आणि आमची प्रॅक्टिस नियमितपणे चालू राहील शिवाजी सायन्स ग्राउंड।